कसं चालतं नेमकं शेतकरी, शिक्षण व्यवस्था, रोजगाराच्या संधी, स्थलांतर याविषयी मी 4 टप्प्यांमध्ये बोलतो. आता ग्रामीण भागामध्ये माणसानुसार की आपुलकी, जिव्हाळा ही खूप चांगली संस्कृती आणि पण गावामध्ये टिकून आहे. समजा खेड्यामध्ये जर कोणता पाहुणा आला तर त्याला पहिल्यांदा चहा विचारला जात नाही, डायरेक्ट दिला जातो, जेवण तयार केलं जातं. अशी संस्कृती शहरामध्ये तेवढ्या प्रमाणात नाही आहे. खेड्यामध्ये जास्तीत जास्त टिकून आहे. किंवा मग खेडेगावातलं निसर्गरम्य वातावरण चांगलं आहे, शेती चांगलं वाटतं, हे सगळं त्याचं एक अंग आहे. पण आता पहिले आपण एक घटक घेऊ की खेड्यामध्ये कृषीची अवस्था कशी आहे, शेतकरी. आता 2014 साली जो शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव होता 2,500, आता किती आहे 5,000. म्हणजे 10-12 वर्षामध्ये पण त्याच्या मालाचा भाव काय वाढत नाही. आणि मग त्याच्यानुसार मग त्याला आत्महत्या वाटतात. आता आत्महत्याचं मी एक आकडा सांगतो तुम्हाला. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये म्हणजे या 9 महिन्यामध्ये 2025चा डाटा आहे, तर सप्टेंबर ते जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यामध्ये 781 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या. आणि साधारणपणे भारतामध्ये एका वर्षामध्ये 10,000 आत्महत्या होतात शेतकरी आणि शेतमजुरांच्या. म्हणजे आपण इथं जेव्हा जगत असतो, मॉलमध्ये जातो, सगळीकडे शिकतो, तेव्हा प्रत्येक दिवशी 4-5 शेतकरी तरी आपले आत्महत्या करत असतात. ही आपली शेतीची अवस्था आहे सध्याची. त्याच्यामुळं कृषी जीवन एवढ्या प्रमाणामध्ये चांगलं नाही आहे. कारण कृषी जीवन हे पावसाच्या पाण्यावर जास्तीत जास्त अवलंबून असल्यामुळं आणि आपल्याकडे सिंचनाची जी काही व्यवस्था आहे तेवढ्या प्रमाणामध्ये सगळीकडे पोहोचलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळं पावसावर शेतकरी पूर्ण अवलंबून आहे. त्याच्यामुळे त्याला जोडधंदा करणंही आवश्यक आहे. आणि आपल्या इकडं शेतीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपल्या इथं शेतीची विभागणी झाली. समजा मी असेल तर माझे 2 मुलं, त्याची पुन्हा परत विभागणी, अशा पद्धतीने त्याची विभागणी होत गेली. त्याच्यामुळं शेतीचा जो काय भाग येतो तो एका माणसाकडे कमी कमी येतो. हे झालं शेतीचं वास्तव. तर दुसरा एक घटक आहे की खेड्यामधली शिक्षणाची व्यवस्था कशी आहे. आता खेड्यामधील शिक्षणाची व्यवस्था असं नावाची संस्था आहे, त्यांनी असं सांगितलं की बाबा जो काही 8वीचा मुलगा आहे तर त्याला दुसरीचं पुस्तक पण वाचता येत नाही किंवा तो एवढा तल्लख नाही त्याच्यामध्ये. आणि खेड्यामध्ये खरं परिस्थिती चांगली नाही. आता माझंच गाव बीड आहे, तर पुणे मुंबईचे जे काही ज्यांना कुणाची 10वी 12वी निघाली नाही ते आमच्याकडे येतात. का? कारण तो कॉपी एकदम चांगल्या पद्धतीने चालते आणि पासचे गॅरंटी दिली जाते. अशा पद्धतीनं काही जागा खूप चांगले पण आहेत, खूप खेडे चांगले पण आहेत, रायगड सिंधी असेल किंवा आणि भरपूर खेडे. पण एकंदरीत सगळ्या खेड्यांची जर परिस्थिती बघितली तर पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त अभाव आहे. आरोग्याच्या सुविधा जास्ती प्रमाणामध्ये नाही आहे. आणि त्या शेतकऱ्याचा जास्तीत जास्त खर्च त्या आरोग्यासाठी आणि लेकरांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त खर्च होतो आणि त्याला पुरत नाही. उदाहरणार्थ समजा एखादा 5-6 एकर 10 एकरावर जर शेतकरी आपण धरला तरी त्याचं उत्पन्न इतर सेवका म्हणजे इतर सेवक जो आहे चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारा तो सुद्धा त्याला ऐकणार नाही. त्याच्यामुळं शेतकरी हवाल दिले सध्या तरी. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांची आता कोणत्या पण खेड्यामध्ये बघा तरुण मुलं प्रमाण त्याचं अगदी कमी दिसेल. का? कारण खेड्यामध्ये तेवढे रोजगारच नाही आहे आणि तेवढी संधी पण नाही आहे. त्याच्यामुळं खेड्यांमधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्थलांतर होत आहे. ही त्याची एक अवस्था आहे. आता त्याच्यानंतर रोजगाराची संधी कमी आहे, खेड्यातली मुलं जास्तीत जास्त शहरामध्ये येत आहेत. आता तिसरी खेड्यामधलं एक सामाजिक जीवन कसं चालतं. सामाजिक जीवन अशा पद्धतीने चालतं की रूढी परंपरा आणि जाती